नमस्कार मित्रांनो, मी ऋषीप्रसाद भाऊसाहेब लवटे. आपल्या BBL डिजिटल न्यूज या चॅनलमध्ये आपलं मी मनपूर्वक स्वागत करतो. मागील भागात आपण कृषी समृद्धी योजनेची ओळख करून घेतली होती. आज आपण या योजनेतील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे ट्रॅक्टर चलित बेड सरी वाफा म्हणजे BBF या यंत्राबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जे आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा. तर कारण या BBF म्हणजे काय, त्याचे फायदे आणि शासनाने ही योजना सुरू केली याची संपूर्ण माहिती मिळणार आहे. तर नक्की BBF म्हणजे काय? तर BBF म्हणजे ब्रॉड बेड फ्युरो किंवा बेड सरी वाफा पद्धत असंही म्हणू शकतो. या पद्धतीमध्ये ट्रॅक्टरच्या साहाय्याने उंच बेड तयार केले जातात आणि त्यांच्या मधोमध सरी तयार होतात. तर या सऱ्यांमधून अतिरिक्त पाणी सहज वाहून जाते, तर बेडवर पिकांची लागवड केली जाते. ही पद्धत विशेषतः सोयाबीन, हरभरा, मका, तूर, मूग, उडीद आणि भुईमूग यासारख्या पिकांवर अत्यंत उपयुक्त आहे. तर महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये अतिवृष्टी किंवा अनियमित पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान होते. हे नुकसान कमी करण्यासाठी आणि शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी शासनाने BBF यंत्राला प्रोत्साहन दिले आहे. या योजनेत राज्यभर मोठ्या प्रमाणावर BBF यंत्राचा पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तर नेमकं BBFचे फायदे काय आहेत? तर BBF पद्धतीमुळे अनेक महत्त्वाचे फायदे मिळतात. अतिरिक्त पाण्याचा निचरा जलद होतो. दुसरं म्हणजे पाण्याची कार्यक्षम वापर होतो. जमिनीतील ओलावा अधिक काळ टिकतो. मुळांना हवा मिळाल्यामुळे पिकांची वाढ चांगली होते. एकाच वेळी पेरणी, खत टाकणे आणि सरी तयार करणे शक्य होते. मजुरी आणि वेळ दोन्हीही बचत होतो. यंत्रीकरणामुळे शेती आधुनिक आणि कार्यक्षम बनते. शासनाच्या माहितीनुसार योग्य व्यवस्थापन केल्यास उत्पादन 15 ते 20% वाढ होण्याची शक्यता असते. तर यामध्ये लाभ कोण घेऊ शकतो? या योजनेचा लाभ खालील लाभार्थींना मिळू शकतो. वैयक्तिक शेतकरी किंवा शेतकरी गट असेल किंवा FPO असेल. FPO म्हणजे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन, शेतकरी उत्पादक कंपन्या. यासाठी आवश्यक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया आपण पुढील भागात सविस्तर पाहणार आहोत. तर आजच्या भागात आपण BBF यंत्र म्हणजे काय व त्याचे उद्दिष्ट आणि फायदे समजून घेतले. तर पुढील भागात आपण पाहणार आहोत BBF यंत्रावर किती अनुदान मिळते, पात्रता काय आहे, अर्ज कसा करायचा, आवश्यक कागदपत्रे कोणती. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा, कारण जेणेकरून ज्यांना या योजनेबद्दल माहिती नसेल त्यांनाही ती माहिती मिळू शकते. तर आपण दररोज असे नवीन एपिसोड या योजनेबाबत सविस्तर आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तर धन्यवाद.